गेले 2 महिने आरटीओ वाहन पोर्टल बंद आहे। त्यामुळे जिल्ह्यातील वाहन खरेदी विक्री, नाव हस्तांतरण आणि नवीन नोंदणी अशी सर्व कामं ठप्प झाली आहेत। शिवाय शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। तर सर्वसामान्य नागरिक आणि कार डीलर्सचंही मोठं आर्थिक नुकसान होतंय। येत्या 4 दिवसात हे पोर्टल सुरू झालं नाही तर आरटीओ कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनने आज पत्रकार परिषदेमध्ये दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यात सेकंड हँड कार्सची खरेदी विक्री करणारे 5,000 पेक्षा अधिक व्यावसायिक आहेत। तसंच या व्यवसायावर अनेक लहान मोठे घटकही अवलंबून आहेत। गेले 2 महिने आरटीओ कार्यालयातील वाहन पोर्टल बंद आहे। त्यामुळे जिल्ह्यातील वाहन खरेदी विक्री, नाव हस्तांतरण आणि नवीन नोंदणी अशी सर्व कामं ठप्प झाली आहेत। त्यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय। तर सर्वसामान्य कार विक्रेते सुद्धा मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सचिव इजाज नागरकट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली। येत्या 4 दिवसात आरटीओचं पोर्टल सुरू झालं नाही तर गुरुवार 13 ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा नागरकट्टी यांनी दिलाय। तसंच आधार, आरसीसी स्पेलिंग नियम मागं घ्यावा, अवाजवी दंड आकारणी बंद करावी, पीयूसीसाठी ओटीपी सक्ती रद्द करावी अशा मागण्याही या संघटनेनं केल्या आहेत। पत्रकार परिषदेला विक्रम मोतीपुरे, जमीर सय्यद, अभिजित चित्रकार, सुधाकर सासने, प्रशांत पाटील, किरण पाटील, समीर मुल्ला, फैयाज अथणीकर, महेश सपकाळ, शीतल दत्तवाडे, समीर ताकीलदार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते।